नमस्कार, मी प्राध्यापक नितीन जाधव. आज आपण लोक प्रशासनाचे महत्त्व या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. सर्वांगीण विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी, पायाभूत सुविधांची विकास करण्यासाठी, राष्ट्र बांधणीसाठी, कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी लोकशाहीच्या चौकटीत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्वानुसार राष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाबरोबरच प्रशासनही अत्यंत महत्त्वाचे होते आणि आजही आहे. बदलत्या काळानुसार 1991 सालानंतर जागतिकीकरणाच्या, उदारीकरणाच्या, नागरीकरणाच्या कालखंडात लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली. लोकसंख्या वाढीबरोबरच शहरांचा आकारमान वाढले, रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्या, रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या, प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या आणि ह्या सर्व समस्या, सर्व प्रश्न प्रशासनासाठी व शासनासाठी अत्यंत मोठे आव्हान होते. प्रशासनाचे काम वाढले. प्रशासनाचा कामाचा व्याप वाढल्यानंतर प्रशासनासमोरील समस्याही वाढल्या आणि ह्या समस्यावर उपाययोजना करत असताना प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरू लागली. बदलत्या काळात लोकप्रशासनाच्या भूमिकेमुळेच आधुनिक युगात लोकप्रशासनाचे महत्त्व वाढलेले आहे. लोकप्रशासनाची कार्य व भूमिका आजच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असल्यामुळेच आज शासनाचे यशापयश प्रशासकीय व्यवस्थेवर आधारित असल्याचे दिसून येते. लोकहिताच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे या कामामुळे लोकप्रशासनाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ, राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे एवढी छोटीशी संख्या देशाच्या आणि राज्याच्या स्तरावर लोकहिताच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करू शकत नाही. यासाठी प्रशासनाची साथ शासनाला असणे अत्यंत गरजेचे आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात लोकांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, लोकहिताचे कार्यक्रम राबवणे इत्यादी कार्य सनदी अधिकारी करतात. त्यांच्यामार्फत सरकार जनतेपर्यंत पोहोचू शकते आणि जनतेशी संपर्क करू शकते. दैनंदिन कार्याच्या अंमलबजावणीमध्ये सनदी अधिकाऱ्यांची भूमिका इतकी महत्त्वाची असते की त्यांच्या अभावी सर्व कार्य ठप्प होताना दिसून येतात आणि म्हणून लोकहितांची कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे लोकप्रशासनाचे महत्त्वाचे कार्य ठरते. त्यानंतर कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी करणे यासाठीही प्रशासन महत्त्वाचे ठरते. शासनाचे कायदेमंडळ ही शाखा कायदे करण्याचे कार्य करते. कायदे तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व माहिती कायदेमंडळाला प्रशासकीय यंत्रणा पुरवते आणि त्या माहितीच्या आधारे कायदे करता येतात. कायदेमंडळाने कायदे केल्यानंतर त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा पार पाडत असते. एकंदरीतच शासनाची कायदेमंडळ ही शाखा कायदे करण्याचे काम करत असले तरी प्रशासनाच्या माहितीशिवाय किंवा प्रशासनाच्या मदतीशिवाय कायदे निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत नेणे अशक्य आहे. त्याचबरोबर निर्माण झालेला कायदाही स्थानिक स्तरापर्यंत अंमलबजावणी करणं तेही शक्य नसल्याचे दिसून येते. म्हणजेच कायदे निर्मिती आणि अंमलबजावणी करणे यातही प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर राज्यकारभारात सातत्य आणण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रशासन महत्त्वाचे आहे. सरकार येतात, सरकार जातात, मंत्री 5 वर्षासाठी सत्तेवर असतात, परंतु सनदी नोकरवर्ग कायम स्वरूपाचा असतो. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला स्थिरत्व प्राप्त होतं. एखादे सरकार बहुमताअभावी अस्थिर बनले अशा कालखंडामध्ये सरकार पडल्यानंतर नवीन सरकार सत्तेत येईपर्यंतच्या कालखंडात
किंवा अस्थिर परिस्थितीमध्ये व्यवस्थेला स्थिरत्व देण्याचे काम प्रशासन करत असते. त्यामुळेच कुणीही निवडून आले, कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्या त्या विभागाच्या नोकरवर्गामुळे राज्यकारभारात व धोरणांमध्ये सातत्य राहते. याचबरोबर प्रशासन राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरत्व तर आणतेच, त्याचबरोबर प्रशासन हे राजकीय दृष्टिकोनातून तटस्थ देखील असते. राजकीय तटस्थ राहून प्रशासन आपली भूमिका पार पाडत असल्यामुळं प्रशासन आपले काम योग्य रीतीने करू शकते. म्हणजेच राज्यकारभार सातत्य आणण्याच्या दृष्टीने लोकप्रशासन महत्त्वाचे ठरते. त्यानंतर हितसंबंधांचे आविष्करण आणि एकत्रीकरण. राज्यातील जनतेची समस्या, जनतेचे प्रश्न या सर्व हितसंबंधांचे आविष्करण प्रशासनापुढे जनता करत असते. लोकशाही व्यवस्थेच्या पर्यावरणात जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रशासन करत असते. सनदी कर्मचाऱ्यांचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो. लोकांच्या मागण्या एकत्र करून त्या मागण्या निर्णय घेण्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सनदी नोकरच करतात. लोकांच्या मागण्या लक्षात घेणे, त्या मागण्यांना मूर्त स्वरूप देणे अशा कामांमुळे लोकांच्या हितसंबंधांचा आविष्कार सनदी नोकरच करतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासन करत असते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या मालाला, कृषी मालाला भाव मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या प्रसंगी शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार, जिल्हा स्तरावर कलेक्टर, जिल्हाधिकारी हे जनतेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकार करतात आणि त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. शासनापर्यंत त्यांचा पोहोचवल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून जनतेला त्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून ज्या योजना येतील, ज्या सुविधा येतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही प्रशासनच करत असते. आणि म्हणून जनतेचे हितसंबंध राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर प्रशासकीय न्यायनिवाडा करणे हे देखील प्रशासनाचे महत्त्वाचे काम ठरते. प्राचीन काळचे जे प्रशासन होते, गावामध्ये पंचमंडळी म्हणजेच त्याला आपण पंचायत म्हणतो, तसेच प्राचीन काळी जी राज्यव्यवस्था होती ती राजेशाही प्रकारची होती आणि राजा न्यायदानाचं काम करत असे. पूर्वी पंचमंडळी किंवा राजा हा सामाजिक धार्मिक चौकटीच्या मर्यादेत राहून न्यायदानाचे काम करत असे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये लोकशाहीचा स्वीकार केल्यानंतर लोकशाहीच्या चौकटीत न्यायदानाचे काम प्रशासनाला त्या त्या स्तरावर करावे लागते. प्रामुख्याने न्याय देण्याचे कार्य वास्तविकपणे न्यायमंडळाचे आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयापासून तर तालुका न्यायालयापर्यंत एकेरी न्यायव्यवस्था निर्माण करून न्यायदानाचे कार्य चालते. परंतु या लोकशाही व्यवस्थेत राष्ट्राचा आकार, लोकसंख्येचे प्रमाण, लोकसंख्येपुढील किंवा शासनापुढील समस्यांची व्यापकता, तांत्रिक व गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या राजकारणात राज्यकारभाराचे शास्त्र व तंत्र शासकीय कर्मचाऱ्यांना अवगत असल्यामुळे अनेक प्रश्न शासनाचे कायदे, धोरण यांची अंमलबजावणी करत असताना त्या त्या स्तरावर त्या त्या समस्येबाबत न्यायनिवाडा करण्याचे काम प्रशासकीय कर्मचारी करत असतात. यामध्ये पोलीस प्रशासन, सैनिकी प्रशासन, आरोग्य प्रशासन, शैक्षणिक प्रशासन अशा वेगवेगळ्या प्रशासनाच्या शाखा प्रशासकीय न्यायनिवाडा करण्याचे काम करत असतात. यामुळे प्रशासनाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. राष्ट्राचा सर्वांगीण विकासाची प्रक्रिया राबवत असताना प्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची ठरते. शासनाच्या विविध विकास योजना स्थानिक आणि शहरी प्रशासनात, त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय सरकारच्या योजना यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासन पार पाडत असते. त्यानंतर सामाजिक, राजकीय व आर्थिक समतेसाठी प्रशासन प्रयत्न करत असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम
14, 15, 16, 17, 18 या 5 कलमांमध्ये समतेचा हक्क टाकण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनाम्यामध्येही समता हा शब्द समाविष्ट केलेला दिसून येतो. या समतेसाठी, समतेच्या निर्मितीसाठी प्रशासकीय स्तरावरून घटनेच्या चौकटीत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येते. भारतातील सामाजिक परिस्थिती ही विषमतेची आहे. राजकीय दृष्टिकोनातूनही मागास जाती जमाती, अनुसूचित जाती जमाती या वंचित असलेल्या दिसून येतात. विशेषतः स्वातंत्र्यपूर्व कालखंडात या अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय घटक, स्त्रिया, वंचित, दुर्बल या घटकांना राजकीय दृष्टिकोनातून दुर्लक्षित ठेवल्याचे तसेच वंचित असल्याचे दिसून येते. आणि म्हणून प्रशासन यासाठी, या समतेसाठी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी प्रयत्न करते. त्याचबरोबर रोजगाराच्या सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत, सर्वांना आपले उपजीविकेचे साधन प्राप्त करता आले पाहिजे, यासाठी कोणीही आर्थिक स्तरावर विषमता निर्माण करणार नाही, यासाठीही प्रशासन समतेसाठी प्रयत्न करत असते. या समतेबरोबरच सामाजिक सुधारणा व विकास यातही प्रशासनाची भूमिका मोलाची ठरते. भारतातील समाज हा परंपरांवर आधारलेला आहे, रूढी प्रथा यावर आधारलेला आहे. अनेक परंपरा, रूढी, प्रथा या मूल्यांच्या चौकटीत योग्यही ठरतात, परंतु कर्मकांड, काही अनिष्ट रूढी, काही अनिष्ट प्रथा या समाज विकासाला घातकही ठरतात. आणि अशा घातक ठरलेल्या रूढी समाज विकास करत असताना बाजूला सारणं, कर्मकांड बाजूला सारणं आणि समाजाचा विकास होण्यासाठी योग्य प्रकारची धोरणं राबवणं यासाठी प्रशासनाचा हातभार महत्त्वाचा ठरतो. वेलफेअर स्टेटची संकल्पना राबवत असताना कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसही प्रशासनाचा हातभार लागतो. प्रशासन जनतेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्ष देते, विकासासाठी प्रयत्न करते. राज्यामध्ये सुव्यवस्थित कारभारासाठीही प्रशासनाची भूमिका अनन्यसाधारण अशी आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, जातीय सलोखा, भाषिक सलोखा, राष्ट्रीय एकता व एकात्मता प्रस्थापना राखून सुव्यवस्थित राज्यकारभारासाठी प्रशासन हे शासनाच्या मागे एक कणा म्हणून उभे राहते. जनतेच्या सामाजिक व आर्थिक समस्यांची सोडवणूकही प्रशासन करत असते. शासनाच्या स्तरावर जनतेला आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अनेक आर्थिक मदत करणाऱ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे कार्य प्रशासनावर येऊन पडते. आणि म्हणून आर्थिक व सामाजिक समस्यांची सोडवणूक करताना, शासनाच्या योजना राबवत असताना प्रशासन या ठिकाणी मोलाची भूमिका पार पाडते. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. यातील अनेक राष्ट्र विकसनशील होती. या विकसनशील राष्ट्रांना आपल्या राष्ट्राची उभारणी करत असताना, राष्ट्राची पायाभरणी करत असताना, राष्ट्राला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जात असताना शासनाच्या बरोबर प्रशासनाने मोलाची भूमिका, मोलाचे योगदान दिलेले दिसून येते. याचबरोबर लोकशाही राष्ट्रामध्ये जनतेच्या अपेक्षांची पूर्तता ही लोक प्रशासनच करत असते. जनता आपल्या ज्या अपेक्षा असतात, आपल्या ज्या मागण्या असतात, व्यवस्थेच्या पर्यावरणातून ह्या प्रशासनाकडे पोचवल्या जातात आणि प्रशासन त्या शासनापर्यंत पोचवते. शासनाकडून निर्माण होणारे नियम, कायदे, योजना ह्या जनतेपर्यंत पोचवून जनतेचं हित साध्य करण्याची जबाबदारी ही प्रशासन पार पाडत असते. त्याचबरोबर राष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था, शांतता टिकून जनतेला आपल्या सर्वांगीण विकास करून घेता येईल यासाठी आवश्यक असे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील प्रशासनावरच असल्याचे दिसून येते. एकंदरीतच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रशासन
भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सकारात्मक व विधायक पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येते. असे प्रशासनाचे महत्त्व असले तरी अलीकडच्या कालखंडात, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात प्रशासकीय भ्रष्टाचार, प्रशासकीय दिरंगाई, प्रशासकीय लालफित या अनेक कारणास्तव जनतेच्या समस्यांकडे कधीकधी दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येते. प्रशासनात असे काही दोषही असले तरी लोक प्रशासनाचे महत्त्व हे कमी होताना दिसून येत नाही. कारण प्रशासन हे राष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे त्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते. धन्यवाद. थँक्यू.